राम राम जय खानदेश. तर आज मी एक नवीन देश मायले आणि त्या देशनं नाव आहे आइसलँड. आणि ज्या शहरमा मी आता येले त्या शहरनं नाव आहे अक्युरी. तर आज आपण अक्युरी ही शहर फिरणार आहे. तर चला. बाहेर मला म्हणावला मित्र भेटेले तर ते नावलं नाव आहे मिलन. आणि मिलन सर्बिया या देश नाही हा एक असा देश आहे तो जगना मधमा आहे की तडे समुद्र बी नाही असा ठिकाणी तो येले राहते. हाऊ यू गुड भाऊ या. तर मला भाऊ म्हणस का बरं की त्यानं मला विचार होतं की तुम्ही भाषा मग भाऊले काय म्हणतस. तर मग तुम्हाला भाऊ म्हणस आणि मी त्याला म्हणस ब्राते का बरं की सर्बियन लँग्वेज मा ब्राते म्हणजे भाऊ. तर म्हणावला भाऊ ये मी त्या नावला भाऊ ये. तर आम्ही असंच फिरतस. सो हाऊ यू फिलिंग भाऊ हिअर. व्हेरी गुड. या Yeah man, so we're gonna go to see the Iceland, some places. Yeah. Okay. आणि हा वाटला पेट्रोल पंप आहे. आपल्याकडे कसं रोड ना शेजारले गैरा मोठा पेट्रोल पंप राहता आणि तडे 7-8 असं तेसनी सेंटर लाल राहतस पण 8 आहे फक्त एकच आहे. आणि तो बी एकदम खाले खाले. आणि या बाहेरला एकदम छोटासा कपडाच शॉप तेसनी लायलेत. म्हणजे जसं आपला रोडवर कपडा इकावतोस ना तसं जाठी बी रोडवर इकरानात फक्त थंडी ना कपडा ताडे तुमले दिसरा नशीन. आणि इकडे बराच शॉप आहेत की बाहेर वगैरे तेसने लायलेत छोटा छोटा काउंटर आणि थोडाफार छोटा कॅफे पण आहे तिकडे. आणि एकदम सुंदर जागा आहे. सगळी गर्दी आठे येले. तर आपण पण आता त्या गर्दीना मागे जायरानूत आणि इकडे देखूत की काय आहे. म्हणजे सगळ्या नवीन नवीन गोष्टी इकडे आहेत. रेस्टॉरंट वगैरे म्हणजे एकदम मार्केट एरिया आहे. तर एकदम सुंदर असा स्ट्रीट आहे म्हणजे रोड आहे. तर आपण आता तिकडे जायरानूत मधमा. आणि इकडे वरे चढी सगळ्या घरं वगैरे आहेत. आणि इकडे सगळा रेस्टॉरंट शॉप म्हणजे एकदम मार्केटनाच एरिया आहे. आणि इकडे काही फूड ट्रक पण आहेत की जिकडे खावा पिवाण्या गोष्टी आहेत. जसं आपल्याकडे ठेला लागतच ना वडापाव समोसा त्या गोष्टी ना स्ट्रीट फूड ना तसं इकडे बाहेर फूड ट्रकवर सगळं काही विकायला त्या लोक काढतच. आणि पेंटिंग आहे भीतर कशी काढेल तुमले दिसरा नशीन. एकदम सुंदर अशी पेंटिंग काढले. म्हणजे जेव्हा आपण या गलीमा घुसतो ना तर पहिले लक्ष आपलं त्या पेंटिंग वर जास्त म्हणजे एकदम आकर्षित अशी गोष्ट आहे ती. बेकार थंडी पडराने आरठे म्हणजे ना हात वाकडा विचारणात म्हणावला म्हणजे इथली थंडी आहे. का बरं की या देशनं नाव आइसलँड आहे. तर जेव्हा आपण आइसलँड ऐकतोच तो आपल्या डोकामा पहिले आईसच म्हणजे की बर्फ असेल मग आटे बर्फ बी पडेल पण तो या शहरना आजूबाजूला. पण या शहरनी जर गोष्ट तुम्ही करशात ना तर ही थंडी बर्फापेक्षा कमी नाहीये. म्हणजे डायरेक्ट बोबडी वैरानी म्हणे इथली थंडी आटे पडरानी तरी पण काही फरक पडत नाही. फिरणं तर पडीनच थंडी असो ऊन असो वारा असो. का बरं की ह्या गोष्टी परत भेटतील नाही भेटतील मला माहित नाही. आणि मला तुमले बी धाव नाही मनासोबत. तर चला. आणि हा सगळा मार्केट ना एरिया जिकडून मी आता बाहेर निघेले. आणि तुमले दिसरा नशीन की इकडे लोक फोटो काढणार सगळ्या या दिलमा सगळ्या गोरा लोक आहेत या. तर अक्युरी या शहरनी गोष्ट अशी आहे की या शहरमा फक्त 18,000 लोक राहतस. म्हणजे आमना जहाजवर टोटल 9,000 लोक राहतस. काम करणारा बी आणि तडे फिरायला येणारा बी. आणि या शहरमा फक्त 18,000 लोक राहतस. म्हणजे विचार करा तुम्ही. आणि इकडे वरते चढताना मला या रोड दिसत मी देखा की येसनी या ब्लॉक कितला कलरफुल बसाडेलेत. म्हणजे कितला सुंदर आणि आकर्षित वाटणार त्या. तर या लोक खरंच तेच ना देश ना गैर जास्त विचार करतस म्हणून या गोष्टी गैर इंटरेस्टिंग आपले देखायला भेटतस. म्हणजे त्या बाहेरून लोकचली इम्प्रेस कराना एक बी चान्स नाही सोडतस. तर असं 8 लोक आहेत. अवमाना शेजारले रोड आहे आणि अवमाना मागे एकदम कलरफुल असा फुटपाथ आहे. आणि या चर्चवर आपण आता जायरान होत. आणि तुमले खाली दिसरा नशीन की तिकडे म्हणावलं जहाज लागेल. म्हणजे या चर्चना खालेच समुद्र आहे. आणि त्यांना मागे एकदम मोठला डोंगर आहेत की ते नावर असं वाटणार ना की आबाज चरानं म्हणजे इथला उंच त्या डोंगर आहेत. एकदम सुंदर अशी जागा आहे. या चर्चना घंटाना तुमले आवाज इराना असेल. तर इकडे मी आता जायले चर्चना समोरच. आणि हाऊ ते नावाला गेट आहे इकडून मधमा जावाना. तर आपण देखू तिकडे काय आहे काय नाही. एकदम सुंदर आणि एकदम उंच असा चर्च आहे. तर त्यांना वॉच बी लायले तेच नाही म्हणजे एक वॉच टॉवर सारखी थीम बनायले. जास्त काही जुना नाही नवा चर्च आहे. तर तिकडे मी आता फिरायला जायले. आणि इकडून तुमले दिसरा नसेल की या नावालाच खाले समुद्र आहे ज्याटे म्हणावलं जहाज लागेल. आणि त्यांनाच मागे दुसरं बी जहाज लागेल. तर कितला नीट अँड क्लीन म्हणजे एकदम स्वच्छ आटला रोड आहेत. आणि तुमले दिसरा नसेल की तेच या पायऱ्या कितल्या सुंदर बनायलेत म्हणजे कलरफुल बिलकुल. तर आपण त्या पायऱ्यावर चढी देखूत की काय काही नाही तिकडे. जर ते रस्ता इतला सुंदर बनायले तर मधमा काहीतरी सुंदरच होईल अशी मला आशा आहे. तर चला. आणि ज्या सुंदर पायऱ्या चढीसन आपण वर येलेत ना तडे काय देख नाही का तुमले. तर आई देखा आई खाले जागा आहे तडे तडे काहीच नाही. मला वाटणं विन म्हणतं काहीतरी पण काहीच नाही. पण ठीक बरंच काही पडेल आपलं फिरानं. तर आपण तिकडे जाऊ. डोंट वरी लेट्स गो. तर चढी सन गैरा वरे मी चढी झाले तुमले दिसरा नशीन की ते म्हणा जहाज आहे. आणि मी पायी इकडे झाले वरते. आणि इकडे एक मेन शहर आहे. आणि हाई जी अक्युरी जी मेन सिटी आहे ना ती इकडेच आहे. तर मी ती तुमले धावाले आता लय जासू मधमा. आणि तुमले दिसरा नशीन एकदम सुंदर पक्षी आटे आहेत. वाव. म्हणजे कोणी जवळून तर या उडी बी राहणार तर इथला आळशी येत या
किती सुंदर अशी जागा आहे, म्हणजे एकदम नैसर्गिक, बिलकुल सगळं काही नैसर्गिक आहे. त्या पक्षीसाठी तेच नाही त्या छोटा छोटा घर बनायलेत. आणि तिकडून एक वाहतं पाणी आहे, म्हणजे छोटासा धबधबा सारखा. नाईस. म्हणे सुरुवातल्या जेव्हा या बावला देखा ना तर मला वाटतं डोळ्याला चांगला दिसतच म्हणून तेच नाही शो साठी या बावला ठेल असतील. तर आई बावलं नाही, आई कचरा पेटी येते ना तोंड मा आपण कचरा टाकाना, म्हणजे तेच नाही डस्टबिन बी साधी ठेल नाही तिले बी तेच नाही अशी बनायले बिलकुल आकर्षित आणि सुंदर. नाही आपल्याकडे कसं राहत की बाहेर गरम होस आणि शॉपनामध माहिताच के थंडी वाजस, पण आडे बाहेर थंडी वाजस आणि शॉपनामध माहितात गरम होस का बरं केस नाही वॉर्मर लायले हिटर जसा राहतस ना आपला तसाच. तर आईसलँड या देश मधला क्युरी शहर आपलं फिरायला जायले. तर तुमले हाई शहर कसं वाटणं ते मला तुम्ही कमेंट करीस नक्की सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुढला व्हिडिओ मा आपण लवकरच भेटतो. जय खानदेश.